शेरपूर मर्चंट्स को-ऑप बँक घोटाळ्याला न्यायालयीन कलटणी मिळाली आहे। धुळे येथील विशेष सत्र न्यायालयाने सोमवार 29 सप्टेंबर 2025 रोजी बँकेचे माजी अध्यक्ष प्रसन्न जयराज जैन, माजी व्यवस्थापक संजय केशव कुलकर्णी, तत्कालीन कर्ज वितरण अधिकारी महेश उर्फ गोपाळ पंडितलाल गुजराथी आणि आणखी एक कर्मचारी डी.बी. कापडी या चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। सुमारे 14 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार व एमपीआयडी कायद्यांतर्गत दाखल प्रकरणात आरोपींवर गंभीर आरोप आहेत। सरकारी पक्षाने व बँकेच्या वतीने वकिलांनी कोर्टात ठोस पुरावे सादर केले। न्यायालयानेही तपास अधिकाऱ्यांची संथगती लक्षात घेऊन नाराजी व्यक्त केली आणि आरोपींना अटक न करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या निर्णयामुळे बँकेचे भागधारक, ठेवीदार आणि सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। बँक बचाव समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हा निकाल लागल्याचे मत भागधारकांनी व्यक्त केले। समितीने जाहीर केले की ठेवी परत मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील। दरम्यान एफआयआर मध्ये नोंद असलेल्या 48 आरोपींपैकी काहींना सशर्त जामीन मिळाला असला तरी उर्वरितांबाबतची सुनावणी लवकरच होणार आहे। आता आरोपी उच्च न्यायालयात अपील करतील की तपास अधिकारी तत्काळ अटक करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बँक बचाव समितीमार्फत मात्र सदरचा जामीन नाकारल्याने समाधान व्यक्त होत असून लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे।